नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एका नवीन विषयाची चर्चा करणार आहोत। त्याचं नाव आहे डिलिव्हरी क्वांटिटी किंवा डिलिव्हरी क्वांटिटी पर्सेंटेज याच्याबद्दल आपण आज विचार करणार आहोत। आता तुम्ही म्हणाल की सर हे नवीन काय काढलं आणखीन? आता तर आम्ही व्हॉल्यूम शिकत होतो, त्यात आणखी डिलिव्हरी क्वांटिटी हे नवीन काय काढलं? तर आपण त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। व्हॉल्यूम म्हणजे काय आपण शिकलो, तर व्हॉल्यूम म्हणजे आपण हे शिकलो की त्या दिवसामध्ये किती लोकांनी तो स्टॉक, किती लोकांनी किंवा किती संख्येमध्ये स्टॉक तो खरेदी केला गेला आणि किती संख्येमध्ये स्टॉक हा विकला गेला। म्हणजे एक 100 100 स्टॉक खरेदी केले गेले आणि 100 स्टॉक विक्री केले गेले, तर त्या दिवशीचा तो 100 हा व्हॉल्यूम होतो। हे आपण पाठीमागे शिकलेलो आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक शब्द ऐकून असाल, इंट्राडे ट्रेडिंग। इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? तर इंट्राडे म्हणजे दिवसभरामध्ये जे ट्रेडिंग होतं, एका दिवसात जे ट्रेडिंग होतं त्याला इंट्राडे ट्रेड असं म्हणतात। इंट्राडे ट्रेड आणि दुसरा ट्रेडमध्ये काय फरक आहे ते बघूया। इंट्राडे ट्रेड म्हणजे जे ट्रेडिंग एका दिवसातच संपलं जातं त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात, आणि जे ट्रेडिंग आहे ते एकपेक्षा जास्त दिवस लागतो किंवा ट्रेडिंग सेशन लागतात त्याला डिलिव्हरी ट्रेड असं म्हणतात। आता इंट्राडे ट्रेड म्हणजे काय की मी परत जातो, इंट्राडे आय लिहितो मी। इंट्राडे ट्रेड म्हणजे काय? मार्केट सकाळी 9:15 वाजता उघडतं आणि बंद होतो 3:30च्या आसपास, बरोबर? तर मला 9:15 वाजतापासून ते 3-3:30 वाजेपर्यंत मी एखादा स्टॉक बाय केला आणि 3:30 वाजता मार्केट संपायच्या आधी मी तो सेल केला। याचा असा अर्थ होतो की माझा हा पूर्ण व्यवहार झाला, म्हणजे एखाद्या स्टॉकची खरेदी पण केली आणि तो स्टॉक फायद्यामध्ये किंवा नुकसानामध्ये मी आजच विकून टाकला। म्हणजे विदिन अ डे, म्हणजे एका दिवसातच व्यवहार पूर्ण करणं त्याला इंट्राडे ट्रेडिंग असं म्हणतात। आणि डिलिव्हरी ट्रेडिंग म्हणजे काय आहे? समजा मी आज एखादा स्टॉक बाय केला, म्हणजे मी समजा लॉरस लॅब म्हणून एक स्टॉक आहे तो बाय केला, मी 1000 क्वांटिटी त्याचे बाय केले आणि मी ते पुढे 1 डिसेंबरला विकून टाकणार आहे। तर मी ते सेल केले का? नाही, मी सेल केले नाही। म्हणजे माझा व्यवहार इथे पूर्ण झाला का? नाही। माझा व्यवहार कधी पूर्ण होणार? मी एखादी गोष्ट खरेदी करतो आणि ती विकतो, तेव्हा माझा तो व्यवहार पूर्ण होतो। म्हणजे मी हा स्टॉक आहे तो विकला नाहीये, मी तसाच तो माझ्या अकाउंटमध्ये होल्ड करून ठेवला किंवा तो जतन करून ठेवला किंवा सेव्ह करून ठेवला, यालाच डिलिव्हरी ट्रेडिंग असं म्हणतात। समजा मी आज 1000 क्वांटिटी बाय केली आहे आणि 1 डिसेंबरला 1000 क्वांटिटी विकतोय, म्हणजे मी हा एका दिवसभरात विकलाय का? नाही, तर त्या स्टॉकची मी डिलिव्हरी घेतली आहे। म्हणजे डिलिव्हरी घेणं म्हणजे तो स्टॉक आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये ठेवणं, तो लगेच एका दिवसामध्ये विकलं नाही जात आहे, त्याला डिलिव्हरी ट्रेडिंग म्हणतात। म्हणजे ट्रेडिंगचे 2 प्रकार आहेत, एक तो इंट्राडे आणि दुसरा आहे डिलिव्हरी ट्रेडिंग। इंट्राडे म्हणजे दिवसभरात विकणं आणि डिलिव्हरी ट्रेडिंग म्हणजे एक दिवसात न विकायचा, तर तो दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या दिवशी नंतर कधीही विकला तर त्याला डिलिव्हरी ट्रेडिंग असं म्हणतात। आता जेव्हा आपण व्हॉल्यूमचा अभ्यास करतो, तर व्हॉल्यूमचा अभ्यास करताना तो व्हॉल्यूम जो आहे किंवा जेवढे स्टॉक खरेदी केले किंवा विकले गेले याचा इंट्राडे आणि डिलिव्हरीशी काही संबंध नाही। हे दोन्ही मिळून सगळं जे सांगतं त्याला व्हॉल्यूम असं म्हणतात। व्हॉल्यूम कधीच डिफरन्शिएट करत नाही किंवा व्हॉल्यूम कधीच वेगळं, ही गोष्ट वेगळी आहे, ती गोष्ट वेगळी आहे असं कधीच सांगत नाही। म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे त्याच्यामध्ये इंट्राडे प्लेयर सुद्धा असतात आणि डिलिव्हरी घेणारे सुद्धा लोक असतात। म्हणजे व्हॉल्यूममध्ये ह्या दोन्ही गोष्टीचे व्हॉल्यूम इन्क्लूड असतात। आता तुम्ही सांगा, एखाद्या व्यक्तीला एखाद्या स्टॉकमध्ये जर खूप कॉन्फिडन्स असेल, समजा मी लॉरस लॅब हा स्टॉक घेतोय आज आणि मला असं वाटतं की 10 दिवसानंतर त्या स्टॉकची किंमत 15% वाढणार आहे, तर तो मी आज लगेच घेणार आणि लगेच सेल करेन का? बिलकुल नाही। ज्याला असं वाटतंय
की त्या स्टॉकची किंमत आहे ती अजून 10 दिवसांनी 15% वाढणार आहे किंवा वाढू शकते, असा जर कॉन्फिडन्स असेल, तर तो व्यक्ती किंवा तो ट्रेडर तो स्टॉक विकणार आहे का? नाही घेणार, नाही विकणार. म्हणजे तो काय करणार, त्याची डिलिव्हरी घेणार. म्हणजे डिलिव्हरी ट्रेडिंग जे करतात त्यांचा कॉन्फिडन्स लेवल आहे तो खूप हाय असतो. आणि इंट्राडे प्लेयर असतात ते स्पेक्युलेटिव्ह असतात. स्पेक्युलेटिव्ह म्हणजे काय? आजच घ्या, आजच खरेदी करा ना आजच विका, म्हणजे ताबडतोब विक्री करणारे असतात. त्यामुळे ह्या लोकांना जो मार्केटमध्ये असलेला मूव्हशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त यायचं आहे, खरेदी करायचं आहे आणि विकायचं आहे. त्यांना त्या स्टॉकमध्ये पुढे वाढणार आहे की नाही वाढणार आहे याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यामुळे डिलिव्हरी क्वांटिटीचं किती महत्त्व आहे हे तुम्हाला कळून आलं. आता तुम्हाला थोडं कन्फ्युजन होत असेल की आधी तर सरांनी सांगितलं की व्हॉल्यूम हा इम्पॉर्टंट आहे, आता सांगतायत डिलिव्हरी क्वांटिटी इम्पॉर्टंट आहे. तर ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला मी आता थोडक्यात सांगणार आहे. आता तुम्हाला दोन्ही गोष्टीचं अर्थ कळाला की व्हॉल्यूममध्ये आणि डिलिव्हरी क्वांटिटीमध्ये काय फरक आहे ते. तर आपण आता त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स गोष्टीकडे गेलो आहोत. म्हणजे आधी आपण व्हॉल्यूमचा पण फक्त विचार करत होतो, तर आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॉल्यूम सोबत डिलिव्हरी क्वांटिटीचा पण विचार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो. समजा मी आज रिलायन्स स्टॉकचा अभ्यास करतोय आणि मी आज लॉरस लॅबचा पण अभ्यास करतोय. ठीक आहे. आता समजा रिलायन्समध्ये आज व्हॉल्यूम होता 1000 आणि लॉरस लॅबमध्ये सुद्धा व्हॉल्यूम होता 1000. हा व्हॉल्यूम झाला. आता समजा डिलिव्हरी किती लोकांनी घेतली? समजा रिलायन्समध्ये डिलिव्हरी घेतली लोकांनी 150 स्टॉकची आणि लॉरस लॅबमध्ये डिलिव्हरी घेतली 900 स्टॉकची. म्हणजे तुम्हाला NSE वरती डेटा मिळाला की रिलायन्समध्ये आजचा व्हॉल्यूम आहे 1000 आहे, सेमच आहे. आणि लॉरस लॅबचा पण 1000च व्हॉल्यूम आहे. पण रिलायन्समध्ये 150 स्टॉकच फक्त डिलिव्हरीसाठी घेतले गेले आणि लॉरस लॅबमध्ये 900 स्टॉक घेतले. म्हणजे तुम्ही बघाल तर 1000 पैकी 900 स्टॉक याची जर डिलिव्हरी घेतली असेल आणि 1000 पैकी फक्त 150 स्टॉकची डिलिव्हरी घेतली असेल, तर याच्यातलं स्ट्रॉंग कोण आहे? तर याच्यातलं स्ट्रॉंग लॉरस लॅब आहे. कारण भरपूर लोकांनी याची डिलिव्हरी घेतलेली आहे, आपल्या डीमॅटमध्ये त्याला घेतलेलं आहे. म्हणजे याचा असा अर्थ होतो की भरपूर लोकांना एवढा कॉन्फिडन्स आहे की ह्या लॉरस लॅबची किंमत पुढच्या आठवड्यामध्ये, 2 दिवसामध्ये, महिन्यामध्ये वाढणार आहे. आणि या रिलायन्समधले स्टॉकमध्ये जे पण लोकांनी 150 लोकांनी डिलिव्हरी घेतली आहे, म्हणजे याचा असा अर्थ होतो इथे 850 लोकं जी मेजॉरिटी आहे, उरलेली लोक 850 म्हणजे मी असं का मोजलं, 850 लोकांनी इंट्राडे केलं आणि 150 लोकांनी डिलिव्हरी घेतली. याच्यामध्ये लॉरस लॅबमध्ये 900 लोकांनी डिलिव्हरी घेतली आणि 100 लोकांनी इंट्राडे केलं, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं आहे. मी परत डिलीट करतो आणि इथे लिहितो रिलायन्स लॉरस लॅब. याच्यामध्ये 1000 लोकांनी व्हॉल्यूम जनरेट केला. त्याच्यामध्ये 150 लोकांनी डिलिव्हरी घेतली आणि 850 लोकांनी इंट्राडे केला. लॉरस लॅबमध्ये सेमच व्हॉल्यूम होता. याच्यातले 900 लोकांनी याच्यातले 900 लोकांनी डिलिव्हरी घेतली, हे डिलिव्हरी आणि हे इंट्राडे, आणि 100 लोकांनी इंट्राडे केला. आता याच्यामध्ये बघाल तर हे इंट्राडे करणारे लोकांची गॅरंटी आहे का? अजिबातच नाही. त्यांना उद्याचं काय पडलेलं नसतं, त्यांना आजच्याच तो मॅटर क्लोज करायचा असतो. आणि याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय? डिलिव्हरी. आता डिलिव्हरी क्वांटिटी जर लॉरस लॅबमध्ये जास्त आहे तर याचा असा अर्थ होतो की याच्यामध्ये असणारे जे मोठे प्लेयर आहेत किंवा स्मार्ट मनी आहे त्यांना असं वाटतंय की लॉरस लॅबची किंमत
पुढे जाऊन वाढणार आहे आणि या स्टॉकमध्ये आपण आत्ताच खरेदी केली पाहिजे. आणि रिलायन्समध्ये याच्या उलटा आहे की या स्टॉकमध्ये पुढे किंमत वाढेल याची गॅरंटी नाही, त्यामुळे मोठे प्लेयर होते, स्मार्ट मनी होता, त्यांनी आजच खरेदी विक्री करून फायदा बुक केला आणि 150 जे वीक हँड होते किंवा ज्या छोटे मोठे प्लेयर आहेत, म्हणजे सगळ्यात छोटे प्लेयर आहेत, ते इथे राहून गेले आणि हे नुकसानीमध्ये जाणार आहेत. हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की डिलिव्हरी क्वांटिटी म्हणजे काय, तर डिलिव्हरी क्वांटिटी म्हणजे कॉन्फिडन्स. आणि इंट्राडे करणारे आहेत ते त्या स्टॉकमध्ये त्या जी काय मुवमेंट होणार आहे त्याच्यामध्ये अजिबात कॉन्फिडंट नसतात. आता समजा हा लॉरस लॅबचा स्टॉक तुम्हाला इथे दिसतोय, इथे लॉरस लॅब दिसतोय. म्हणजे तुम्ही जेव्हा इथे कोणत्याही कंपनीचं नाव टाकता आणि सर्च करता तर त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसतो. फॉर एक्झाम्पल आता मी रिलायन्स इथे टाईप करतो, रिलायन्स ड्रॉप डाऊन आला, रिलायन्सवरती मी क्लिक केलं तर आता तुम्हाला इथे रिलायन्स कम्युनिकेशन दिसतं, रिअल इंडस्ट्री दिसते. आणि मी समजा इथे आज लॉरस लॅब क्लिक करतोय तर इथे लॉरस लॅब येणार. इथे तुम्हाला लॉरस लॅब दिसतंय. आता लॉरस लॅबमध्ये बघाल तर इथे त्याची क्लोज किंमत लिहिली आहे, म्हणजे 555 रुपये ही त्याची आजची बंद किंमत किंवा क्लोज किंमत आहे. प्रिव्हियस क्लोज म्हणजे काल किती त्याची किंमत होते, 543 रुपये. आज किती आहे, 555. म्हणजे याच्यामध्ये किमतीमध्ये फरक आहे, वाढलेली आहे किंमत. तर कितीने वाढली आहे, 11 रुपये 65 पैशांनी वाढली आहे. म्हणजे टोटल 2.14%नी आज या स्टॉकची किंमत वाढलेली आहे. म्हणजे या स्टॉकमध्ये कालपेक्षा आज किंमत किती वाढलेली आहे ते तुम्हाला इथे दिसतंय. इथे तुम्हाला तारीख दिसते. आता परत इथे खाली आल्यानंतर त्याचा बघा हा ओपन आहे आजचा, आज हाय किती गेला, लो किती होता याच्यामध्ये माहिती दिली आहे. आता हाय लो क्लोज याच्याबद्दल आपण ऑलरेडी माहिती घेतलेली आहे. आता तुम्ही इथे जर ट्रेड इन्फॉर्मेशनमध्ये याल तर ट्रेडेड व्हॉल्यूम इथं दिसतोय आणि इथे लिहिले लॅक्समध्ये आहे. म्हणजे साधारणपणे 35.15 लाख चे स्टॉक विकले किंवा खरेदी गेले. आता हा जो व्हॉल्यूम आहे 35 लाखाचा, तर 35 लाखामध्ये काय इन्क्लूड आहे, तर याच्यामध्ये इंट्राडे करणारे आणि डिलिव्हरी घेणारे हे दोन्ही डेटा इन्क्लुडेड आहेत. पण आपल्याला याच्यामधला कोणता डेटा इम्पॉर्टंट द्यायचा आहे, कोणत्या डेटाला इम्पॉर्टन्स द्यायचा आहे किंवा महत्त्व द्यायचं आहे, तर या पूर्ण इन्फॉर्मेशनमध्ये व्हॉल्यूमला पण आपल्याला महत्त्व द्यायचं आहे, त्याच्यासोबत डिलिव्हरी क्वांटिटीला पण महत्त्व द्यायचं आहे. कारण डिलिव्हरी क्वांटिटी घेणाऱ्यांची संख्या जर खूप असेल तर त्या स्टॉकमध्ये रिअल मुवमेंट येणार असते आणि त्या स्टॉकमध्ये जर इंट्राडे लोकांची जर संख्या खूप असेल तर त्याच्यामध्ये मुवमेंट आहे ती फेक किंवा तात्पुरत्या स्वरूपाची येऊ शकते. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता आज आपण 2 गोष्टी शिकलेल्या आहोत की व्हॉल्यूममध्ये इंट्राडे करणारे लोक आणि डिलिव्हरी लोक हे दोन्ही लोक असतात. इंट्राडे करणारे असतात ते फेक मुवमेंट देऊ शकतात, म्हणजे खोटी मुवमेंट देऊ शकतात, कारण त्यांना कोणताही कॉन्फिडन्स नसतो. बरोबर. डिलिव्हरी ज्या लोकांची जास्त आहे त्या लोकांचा जो मुवमेंट आहे त्या स्टॉकमध्ये ती रिअल असते आणि त्यांचा कॉन्फिडन्स हा खूप चांगला असतो. हे आपण 2 गोष्टी आज या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत शिकलेलो आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तर कळाल्या की व्हॉल्यूममधल्या डिलिव्हरी क्वांटिटी किती इम्पॉर्टंट असते. तर आता ही डिलिव्हरी क्वांटिटी शोधायची कुठून, तर आपण जाऊया परत एकदा ह्या भाव कॉपीमध्ये. यापूर्वी पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे की कुठून शोधायचं, तर हे तुम्ही बघितलंय. तर आता इथे पहिल्यांदा कॅपिटल मार्केटमध्ये जायला पाहिजे. म्हणजे मी परत एकदा इथे मार्किंग करून दाखवतो की मी इथे कॅपिटल मार्केटमध्ये येतोय, डेरिव्हेटिव्ह आणि डेट मार्केटमध्ये नाही जायचं. आता इथे गेल्यानंतर
तुम्ही डेली रिपोर्ट्समध्ये जाल तर आजचा हा 28 तारीख दिसतीये, तुम्हाला ही 28 तारीख दिसते आणि इथून खाली आल्यानंतर तुम्हाला आता पूर्ण डेटा त्याच्यामध्ये अपडेट झालेला नाहीये, पण 27 तारखेचा आपण डेटा बघूया. आता 27 तारखेला डेटामध्ये बघा, फुल भाव कॉपी आणि सिक्युरिटी डिलिव्हरी डेटा. फुल भाव कॉपी अँड सिक्युरिटी, सिक्युरिटी म्हणजे स्टॉकला सिक्युरिटी असं दुसरं नाव आहे. स्टॉकला सिक्युरिटी पण म्हणू शकतो, शेअर पण म्हणू शकतो. हे लक्षात घ्या, या दोन टर्म आहेत त्यासाठी, म्हणजे समानार्थी शब्द आहेत. आणि डिलिव्हरी डेटा. तर आता तो डाउनलोड कसा करायचा ते आपण बघूया. मी आता इथे क्लिक केलं तर लगेच आपल्याला डाउनलोडमध्ये हा आपल्याला डिलिव्हरी डेटाची माहिती येईल. आता आपण डिलिव्हरी डेटा उघडतोय. आता इथे बघाल तर पहिल्यांदा इथे सिम्बॉल म्हणजे स्टॉकची नावं, जवळपास खालीपर्यंत स्टॉकची नावं आहेत. तर याच्यामध्ये कालची तारीख, कुठल्या दिवसाचा हा डेटा आहे, तो 27 नोव्हेंबरचा आहे, म्हणजे कालचा आहे. आजचा डेटा आहे तो 6 वाजल्यानंतर अपडेट होईल, तर तुम्ही 6 वाजल्यानंतर तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये बघू शकता. आणि त्यानंतर आहे की इथे प्रिव्हियस क्लोज म्हणजे मागच्या दिवशीचा, म्हणजे 26 तारखेचा क्लोज, कारण आपण 27 तारखेचा डेटा बघतो, तर 26 तारखेला क्लोज काय होता ते, आजची ओपन प्राइस, आजची हाय प्राइस, आजची लो प्राइस, आजची लास्ट प्राइस, आजची क्लोज प्राइस असं आलंय. हे ॲव्हरेज प्राइस, हा टोटल ट्रेडेड क्वांटिटी, म्हणजे आतापर्यंत. आता हे मी सगळं डिलीट करतो. आणि आता इथे समोर राहिले काय, टोटल ट्रेडेड क्वांटिटी म्हणजे व्हॉल्यूम, हा नंबर ऑफ ट्रेड्स, हे पण नाही पाहिजे आपल्याला सध्या. डिलिव्हरी क्वांटिटी, आता तुम्हाला इथे डिलिव्हरी क्वांटिटी दिसते आणि डिलिव्हरी पर्सेंटेज पण दिसतंय. आता याच्यामध्ये थोडं मी तुम्हाला माहिती सांगतो की हे जे स्टॉक आहेत हे, हा टोटल ट्रेडेड क्वांटिटी म्हणजे व्हॉल्यूम झाला. समजा हा व्हॉल्यूम आहे, आता हा व्हॉल्यूम आहे, हा व्हॉल्यूम वजा आपण डिलिव्हरी क्वांटिटी, म्हणजे डिलिव्हरी म्हणजे जे लोक रिअल आहेत त्यांचं क्वांटिटी काढलं, तर जवळपास याच्यामधले हे जे एवढे लोक आहेत, हे एवढे लोक आहेत, हे इंट्राडे करणारे आहेत. लक्षात आलं, व्हॉल्यूम मध्ये कोण लोक असतात, एक तर इंट्राडे करणारे प्लस डिलिव्हरी क्वांटिटी वाले, बरोबर. व्हॉल्यूम मध्ये किती लोक आहेत, हे डिलिव्हरी क्वांटिटी वाले आणि हे इंट्राडे वाले. म्हणजे आपल्याला इंट्राडे मध्ये काय इंटरेस्ट आहे का, तर अजिबात नाही, त्यामुळे मी डिलीट करतो. आपल्याला फक्त डिलिव्हरी क्वांटिटी मध्ये इंटरेस्ट आहे आणि व्हॉल्यूम मध्ये इंटरेस्ट आहे. मग आता हा जो डेटा आहे तो आपल्याला पुल करायचा आहे आणि आपल्याला त्याची शीट बनवायची आहे. आता समजा मी इथे ऑलरेडी शीट बनवलेली आहे, बघा इथे. आता इथे मी 25 तारखेचा डेटा घेतला, हा 26 तारखेचा व्हॉल्यूम आणि डिलिव्हरी क्वांटिटी आहे, हा 27चा व्हॉल्यूम आणि 27ची डिलिव्हरी क्वांटिटी आहे. तर तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा की आपल्याला डिलिव्हरी क्वांटिटी खूप महत्त्वाची आहे. जेवढी जास्त डिलिव्हरी क्वांटिटी, तेवढा त्या स्टॉकमध्ये असलेल्या लोकांचा कॉन्फिडन्स खूप हाय असतो, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवशीची डिलिव्हरी क्वांटिटी आणि डिलिव्हरी पर्सेंटेज किंवा व्हॉल्यूम हा सगळा तुम्ही करणार, तर पहिली जी आपण शीट बनवली होती व्हॉल्यूमची, त्याच्यापेक्षा ही शीट आहे ती आणखी अपडेटेड किंवा एक जास्त नॉलेजेबल किंवा जास्त प्रिसाईज, जास्त ॲक्युरेसीवाली तयार झाली. कारण आपण व्हॉल्यूम हा फक्त एकच डेटा पॉईंट घेत नाहीये, तर त्याच्यामध्ये जे लोक त्या स्टॉकमध्ये जास्त कॉन्फिडन्स दाखवत आहेत अशा लोकांचा डेटा सुद्धा आपण घेत आहे. म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये डिलिव्हरी क्वांटिटी खूप असेल तर याचा असा अर्थ होतो तिकडे बाय करणाऱ्या लोकांची किंवा सेल करणाऱ्या लोकांना खूप कॉन्फिडन्स आहे आणि आपण जे लोक कॉन्फिडंट आहेत त्यांच्यासोबत असणं खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला कळालं. आता डेटा कसा पुलअप करायचा तो मागच्या वेळेस पण मी सांगितलेला आहे, किंवा यासाठी मी वेगळी तुम्हाला शीटचा नवीन अपडेटेड कसं काय पुल करायचं ते नंतर शिकवेन. तर तुम्हाला इथे जर तुम्ही बघाल तर मी समजा याच्यामध्ये हा सगळा डेटा आपण पुल केला आणि 27 तारखेचा म्हणजे कालचा डेटा जर आपल्याला आज आपल्याला ॲनालाइज करायचा आहे, समजा जर मार्केट आज झालेलं आहे, तर मी समजा डेटामध्ये गेलो आणि सॉर्ट केला,
डेटामध्ये गेलो आणि सॉर्ट केला. तो सॉर्ट केल्यानंतर सॉर्ट का आहे तर 27 तारखेची डिलिव्हरी क्वांटिटी आपल्याला लार्ज कसं त्याचं ऑर्डर पाहिजे, समजा लार्ज टू स्मॉल पाहिजे, लार्जेस्ट टू स्मॉल केलं आणि ओके केलं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जास्त डिलिव्हरी क्वांटिटी असणारे स्टॉक आले आणि त्यानंतर ते खाली कमी 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 होत जाताना दिसत आहेत. आता तुम्ही इथे जर संख्या बघाल तर इथे जवळपास 8-9 अंकी हा पूर्णपणे व्हॅल्यू आहे ती. त्याच्यानंतर ही 8 अंकी आहे, ही 8 अंकी आहे, 8 अंकीमधली कमी, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी असा जो उतरत्या व्हॅल्यूनी सगळा डेटा आहे तो इथे सॉर्ट होतो किंवा वर्गीकृत केला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं की सगळ्यात जास्त डिलिव्हरी क्वांटिटी किती आहे, कोणाची आहे. तर म्हणजे आपल्याला हे कळालं की सगळ्यात जास्त डिलिव्हरी क्वांटिटी कोणाची आहे. याच्यामध्ये इकडे व्हॉल्यूम पण समोर आपण मांडलेला आहे. म्हणजे आयडिया स्टॉकमध्ये 27 तारखेला एवढा व्हॉल्यूम होता आणि त्याच्यामध्ये डिलिव्हरी क्वांटिटी आहे ती एवढी होती. आता आपण डिलिव्हरी क्वांटिटीचं पर्सेंटेज काढू शकतो का, तर डिलिव्हरी क्वांटिटीचं पर्सेंटेज पण इथे दिलेलं आहे ऑलरेडी. तुम्हाला नवीन कॅल्क्युलेशनची गरज नाही, इथे डिलिव्हरी पर्सेंटेज दिलेला आहे. म्हणजे 361 या स्टॉकमध्ये एवढी ट्रेडेड क्वांटिटी होती आणि त्यातली डिलिव्हरी एवढी घेतली, म्हणजे साधारण किती टक्के लोकांनी डिलिव्हरी घेतली ते यामध्ये दिलेले आणि किती टक्के लोकांनी इंट्राडे केला ते पण आपल्याला याच्यातून लक्षात येतं. फॉर एक्झाम्पल 3M इंडिया आहे, त्याच्यामध्ये 5,797 लोकांनी एवढे स्टॉक खरेदी किंवा विक्री केले गेले. त्यातले 801 लोकांनीच फक्त डिलिव्हरी घेतली, म्हणजे फक्त 13% किंवा 14%च्या आसपास लोकांनी डिलिव्हरी घेतली. तर ते डिलिव्हरी रेट पर्सेंटेज आहे ते वीक आहे. त्यामुळे आपण 3M इंडियामध्ये ट्रेड नाही करायचा. आता इथे बघाल तर काही स्टॉकमध्ये आता आपण इथे जायला आपल्या शीटवरती जाऊया. आता मी इथे ग्रीन कलरने केलंय बघा, इथे 76.2% एवढ्या लोकांनी डिलिव्हरी घेतलेली आहे आणि तो स्टॉक आहे ICICI बँक. आणि त्याची डिलिव्हरी व्हॉल्यूम आणि डिलिव्हरी पर्सेंटेज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे आहेत. म्हणजे जे पण स्टॉक आहेत ते किती डिलिव्हरी पर्सेंटेज आहेत हे पण बघणं महत्त्वाचं आहे. एखाद्या स्टॉकमध्ये डिलिव्हरी क्वांटिटी खूप आहे पण त्याची पर्सेंटेज कमी आहे, तर त्या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला ट्रेड करायचं नाही. कारण त्या दिवशी समजा 10 लाख व्हॉल्यूम झालाय आणि 1 लाखच लोकांनी डिलिव्हरी घेतली आहे, तर ते फक्त 10% होऊ शकते, जास्त होणार नाही. भले ती डिलिव्हरी क्वांटिटीचा आकडा मोठा वाटतोय, पण ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत कोणत्या पण स्टॉकमध्ये ॲनालिसिस करताना, की डिलिव्हरी क्वांटिटी पण जास्त असणं महत्त्वाचं आहे आणि त्या स्टॉकची डिलिव्हरी पर्सेंटेज पण जास्त असणं महत्त्वाचं आहे आणि व्हॉल्यूम पण जास्त असणं महत्त्वाचं आहे. या तिन्ही गोष्टी जेव्हा जास्त असतात तेव्हा त्या स्टॉकमध्ये एक जास्त चांगला कॉन्फिडन्स तयार होतो. हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता मी इथे हा कलर कसा दिला तेही तुम्हाला सांगतो. समजा मला एक स्पेसिफिक किंवा मी काय करतो हे तुम्ही लक्षात घ्या. मला एखाद्या स्टॉकचा अभ्यास करायचा असेल किंवा एखाद्या स्टॉक मला कडे लक्ष द्यायचं असेल किंवा तो स्टॉक फिल्टर आउट करायचा आहे की मी कुठला स्टॉक घेऊ एवढ्या स्टॉकमधले, तर मी ज्या स्टॉकमध्ये डिलिव्हरी पर्सेंटेज 50% पेक्षा जास्त आहे असेच मी स्टॉक लक्षात घेतो आणि त्या स्टॉकमध्ये डिलिव्हरी क्वांटिटी सुद्धा पहिल्या 20 किंवा 30 स्टॉकमध्ये जेवढी जास्त डिलिव्हरी क्वांटिटी असेल तेवढे स्टॉक मी निवडतो. मी इतर स्टॉकना अजिबात हात लावत नाही. कारण ज्या स्टॉकमध्ये डिलिव्हरी क्वांटिटी, व्हॉल्यूम आणि डिलिव्हरी पर्सेंटेज जास्त आहे त्या स्टॉकमध्येच मी बाईंग किंवा सेलिंग करतो. कारण त्या स्टॉकमध्ये रिअल मूव्ह येणार असतो किंवा पुढे भविष्यात त्याचा फायदा आपल्याला होणार असतो. आता मी परत गुगल क्रोमवरती येतो आणि तुम्हाला परत एकदा ह्या गोष्टी समजावून सांगतो. कुणाला कन्फ्युजन असेल तर त्या गोष्टीसुद्धा त्याच्या दूर होतील. आता मी परत येतोय की आपण ट्रेड कधी घ्यायचा किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत ज्या आपल्याला ट्रेडिंगमध्ये इम्पॉर्टंट आहेत. एक तर त्या स्टॉकचा व्हॉल्यूम सुद्धा खूप चांगला पाहिजे, त्याची डिलिव्हरी क्वांटिटी आहे ती सुद्धा चांगली पाहिजे
आणि डिलिव्हरी क्वांटिटी किंवा डिलिव्हरी पर्सेंटेज जे आहे ते 50% पेक्षा जास्त असायला पाहिजे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. डिलिव्हरी पर्सेंटेज 50 पेक्षा कमी असेल तर मी त्या स्टॉकमध्ये ट्रेड करत नाही, कारण त्याच्यामध्ये त्या लोकांचा कॉन्फिडन्स फार कमी असतो. जेवढी जास्त डिलिव्हरी क्वांटिटी आहे, पर्सेंटेज आहे, त्यामध्ये मी जास्त ट्रेडिंगचा व्हॉल्यूम ठेवतो किंवा माझे जास्त अमाऊंट टाकतो. म्हणजे डिलिव्हरी क्वांटिटी एखाद्याची 90% असेल तर त्या स्टॉकमध्ये मी जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करतो आणि ज्याची डिलिव्हरी क्वांटिटी 50% आहे त्याची उलटी मी त्याची क्वांटिटी जरा कमी ठेवतो. पण मी एक बेसिक ठेवलं आहे की डिलिव्हरी क्वांटिटी 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असावी. डिलिव्हरी पर्सेंटेज 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आता मी ते काय ट्रेडिंग रूल आहेत माझे स्वतःचे, ज्याच्यामध्ये हा डिलिव्हरी पर्सेंटेजचा रूल माझा आहे. त्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त पर्सेंटेज त्याची असली पाहिजे. मग तुम्हाला बघाल तर बघा 76%, 60, 53, 63, 51 सगळे 50%च्या वरती आहेत ते ग्रीनमध्ये आहेत. बरं आता हे ग्रीन कसं आणायचं तेही तुम्हाला सांगतो. समजा मला इथे आता 26 तारखेच्या डेटामध्ये मला जर बघायचं असेल तर मी तो डेटा कंट्रोल शिफ्ट आणि डाऊन दाबून तो सिलेक्ट केला. त्यानंतर मी होममध्ये गेलो आणि इथे लिहिलंय कंडिशनल फॉर्मॅटिंग. मग कंडिशनल फॉर्मॅटिंगवरती गेलो आणि तिथे लिहिलंय खाली बघा न्यू रूल असं लिहिलेलं आहे. मग न्यू रूलमध्ये जातो आणि इथे फॉर्मॅट ओनली सेल दॅट कंटेन, म्हणजे जेवढं मी सेल सिलेक्ट केले त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला काम करणार. आता फॉर्म्युला काय काम करणार की आपल्याला 50% पेक्षा 50 किंवा 50% पेक्षा जास्त असेल तरच त्या सेलला किंवा त्या चौकोनाला आपल्याला कलर द्यायचा आहे. मग सेल व्हॅल्यू दिली आहे, बिटवीन नाही, आपल्याला काय ग्रेटर दॅन इक्वल टू, म्हणजे सेलमध्ये जी व्हॅल्यू 50 पेक्षा जास्त किंवा 50 एवढी जर तो त्याची व्हॅल्यू असेल तर आपल्याला काय कलर द्यायचा, तर तो फॉर्मॅटमध्ये जायचं आणि इथे फिलमध्ये जायचं आणि त्याला ग्रीन कलर समजा आपल्याला तो ग्रीन कलर इथे दिसेल आणि इथे ओके करायचा आहे आणि इथे ओके करायचं आहे. तर तुम्ही बघाल तर या 26 सारख्या डेटामध्ये जे पण 50% पेक्षा जास्त आहे ते ॲटोमॅटिक ग्रीन कलर आला. म्हणजे मला ते शोधायला लागत नाही. तुम्ही डायरेक्ट स्क्रीनवरती बघितल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, समजा आपल्याला 26 तारखेचं बघायचं आहे, तसं काय करतो मी डेटामध्ये जातो, सॉर्ट ऑप्शन दाबतो आणि इथे बघतो 26 तारखेचा डेट, डिलिव्हरी क्वांटिटी आणि इथे लिहितो लार्ज टू स्मॉल, म्हणजे पहिल्यांदा लार्ज असेल आणि नंतर ते त्याच्या खाली हळूहळू कमी 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 असं असेल आणि इथे स्मॉल टू लार्ज केलं की पहिल्यांदा सगळ्यात लहान येणार. मग आपल्याला सगळ्यात जास्त वाला पहिल्यांदा पाहिजे. मग लार्ज टू स्मॉल करायचं आणि ओके करायचं. म्हणजे 26 तारखेमध्ये सगळ्यात जास्त डिलिव्हरी क्वांटिटी ही आयडियामध्ये होती, त्यानंतर येस बँकेमध्ये होती, नंतर सॅच्युरिटीमध्ये होती, त्यानंतर IT बीजमध्ये होती, नंतर गोल्ड बीजमध्ये होती, नंतर पॉवर ग्रीडमध्ये होती. तुम्ही बघाल तर पॉवर ग्रीडमध्ये काल पण 26 तारखेला पण आणि 27 तारखेला पण डेटा खूप स्ट्रॉंग आहे. तसं HDFC बँकेमध्ये सुद्धा आहे. इकडे टाटा नाही, मित्तलमध्ये आहे. परत सिल्वर बीजमध्ये सुद्धा आहे, ज्योती स्ट्रक्चरमध्ये सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक वेळेस डिलिव्हरी क्वांटिटी फक्त महत्त्वाची नाही, डिलिव्हरी पर्सेंटेज सुद्धा महत्त्वाची आहे. जर 26 तारखेच्यामध्ये बघाल तर इथे आयडियामध्ये डिलिव्हरी क्वांटिटी सगळ्यात जास्त आहे, व्हॉल्यूम पण जास्त आहे, पण डिलिव्हरी पर्सेंटेज 21% आहे. तर मी त्या 21% असणाऱ्या स्टॉकमध्ये बिलकुल ट्रेड नाही करणार, कारण तिकडे ती लोक कॉन्फिडंट नाही आहेत त्या स्टॉकबद्दल आणि जे लोक 50%च्या वरती आहेत ते कॉन्फिडंट आहेत, हे आपल्याला लक्षात आलं असेल. तर हे सगळं आजच्या टॉपिकमध्ये झालं की मला तुम्हाला डिलिव्हरी पर्सेंटेज, डिलिव्हरी क्वांटिटीबद्दल सांगायचं होतं आणि तो कुठून डाउनलोड करायचा ते पण तुम्हाला सांगितलं आणि
डाउनलोड केल्यानंतर कुठल्या गोष्टीची कोणती माहिती आहे त्याच्यामध्ये दिलेली त्या एक्सेल शीटमध्ये ते तुम्हाला सांगितलं. ऑलरेडी सगळा डेटा रेडीमेड आहे, तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करायचा आहे आणि तो सॉर्ट करायचा आहे. सॉर्ट करायचा म्हणजे त्याला अनुक्रमाने लावायचं आहे की सगळ्यात जास्त डिलिव्हरी क्वांटिटी कशामध्ये आहे आणि डिलिव्हरी पर्सेंटेजला तुम्हाला कलर द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला शॉर्टलिस्ट होतील लगेच स्टॉक की तुम्हाला कुठल्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग करायचं आहे. हा आजचा पूर्ण व्हिडिओ मी कंप्लीट केला आहे. तरी पण मी परत थोडं आज या व्हिडिओमध्ये एक समरी म्हणून सांगतो. तर आपण जो व्हॉल्यूमचा अभ्यास केला, व्हॉल्यूम म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये जी बाय किंवा सेल केलेली असते क्वांटिटी ती असते. मग बाय सेल करणारे कोण लोक असतात, तर इंट्राडे प्लेयर सुद्धा असतात आणि डिलिव्हरी ट्रेड करणारे सुद्धा असतात. इंट्राडे प्लेयर म्हणजे काय? इंट्राडे प्लेयर असतात ते कॉन्फिडंट नसतात अजिबात. त्यांना उद्याचं आणि कालचं काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त आज ट्रेडिंग करायचे, आज प्रॉफिट बुकिंग करायचं एवढं डोक्यामध्ये असतं. हे लक्षात ठेवा. आता जे डिलिव्हरी घेणारे जे लोक असतात त्यांचा कॉन्फिडन्स लेवल खूप मोठा असतो किंवा स्ट्रॉंग असतो. त्यांना त्या स्टॉकमध्ये पूर्णपणे कॉन्फिडन्स असतो की त्या स्टॉकमध्ये मोठा अपमूव किंवा जर F&Oमध्ये असेल तर डाऊनमूव येणार असतो. ते त्या स्टॉकच्या ॲनालिसिसवरती ठरवता येईल. पण त्या स्टॉकमध्ये असणारा जो पण अनुभव आहे, कॉन्फिडन्स आहे, तर या डिलिव्हरी घेणाऱ्या लोकांमध्ये जास्त असतो. समजा आपल्याला एखाद्या स्टॉकमध्ये बाय किंवा सेल करायचं आहे किंवा एखाद्या स्टॉकमध्ये आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे, तर तुम्ही कुठल्या मित्रांची मदत घेणार? तुम्ही व्हॉल्यूमची मदत घेणार. तो वाढलेला असला पाहिजे. डिलिव्हरी क्वांटिटी आहे ते सुद्धा वाढलेली असली पाहिजे. डिलिव्हरी पर्सेंटेज आहे ते सुद्धा वाढलेलं असलं पाहिजे. हे 3 जर पॅरामीटर फिट होत असतील तर त्या स्टॉकमध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे आणि त्या स्टॉकमध्ये जसं मी अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड ह्या सगळ्या गोष्टी, सपोर्ट रेझिस्टन्स शिकवल्या आहे, त्या गोष्टी तुम्ही बघायच्या आहेत आणि त्या स्टॉकमध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्यात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये तो शेअर करा. 100तल्या एका व्यक्तीला जरी आवडला आणि त्यांनी अभ्यास केला तर तो त्यांचं कुटुंब समृद्ध करू शकतो. हे लक्षात ठेवा. धन्यवाद. थँक्यू.